इराण इस्रायल युद्धाचा फटका मुंबईला सुद्धा बसतोय। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स सध्या बंद झालेले आहेत आणि आगामी 3 दिवसांमध्ये ही संख्या 50%वर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गॅसचा तुटवडा आपण पाहतोय। यावेळेस मुंबईमधील 20% हॉटेल्स आधीच बंद झालेले आहेत। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 50% हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत। आखाती युद्धाचा मोठा परिणाम इंधन साठ्यावर, इंधन पुरवठ्यावर होतोय। व्यावसायिक सिलेंडर सध्या मिळत नाहीयेत, बुकिंग होत नाहीयेत आणि त्यामुळे हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी साक्षी यादव जोडल्या गेलेल्या आहेत। साक्षी, येत्या 2 दिवसांमध्ये मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत, काय अधिकची माहिती? खरं तर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये एलपीजी सिलेंडरच्या टंचाईचा परिणाम आता थेट हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर दिसू लागलेला आपल्याला दिसतोय। कारण हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार त्यांनी असं सांगितलंय की एलपीजीचा पुरवठा किंवा व्यवस्था लवकर सुरळीत नाही झाली तर पुढील 2 दिवसात शहरातील अनेक रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ येऊ शकते, असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। तर कमर्शियल गॅसचा पुरवठा थांबवणे आणि डिलिव्हरीमध्ये होत असलेल्या विलंबनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना सुद्धा आपल्याला दिसते। इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंटचे असोसिएशनचे अध्यक्ष आहे विजय शेट्टी यांनी सुद्धा यावेळी हा इशारा दिला की गॅसची कमतरता सातत्याने वाढत आहे। त्यांनी सांगितलंय जर हीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील 2 दिवसात मुंबईतील सर्व रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ येऊ शकते, असं त्यांनी सांगितलंय। सध्या असोसिएशनच्या सुमारे 10 ते 20% सदस्यांना गॅस पुरवठ्याच्या अडचणीचा सामना यावेळी करायला लागतोय आणि मुंबईमध्ये एक नक्कीच आपण पाहतोय यावेळेस मोठा परिणाम हॉटेल इंडस्ट्रीवर झालेला आहे आणि ही संपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद साक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।